आणि एक महत्त्वाची अपडेट, सत्ताधारी महायुतीतील उमेदवार विजयी घोषित करण्याच्या निर्णयाचं आता परीक्षण केलं जाणार आहे। निवडणूक आयोगातर्फे विजयी उमेदवारांचं परीक्षण केलं जाणार आहे। मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी याबाबत आदेश दिले आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करताना काही गडबड झाली का हे देखील तपासण्यात येणार आहे। कल्याण डोंबिवलीतील आपच्या उमेदवार रेखा रेडकर यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती, त्यामुळे चौकशीचे अहवालानंतर उमेदवार विजयी झाल्याचं घोषित करण्यात येणार आहे। त्यामुळे महत्त्वाची अपडेट सध्या समोर येते आहे। सत्ताधारी महायुतीतील उमेदवार विजयी घोषित करण्याच्या निर्णयाचं आता परीक्षण होणार आहे। दरम्यान याबद्दलच आपण जाणून घेऊया पुढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडे यांच्याकडून। सध्या सत्ताधारी महायुतीतील उमेदवार विजयी घोषित करण्याच्या निर्णयाचं निवडणूक आयोगातर्फे परीक्षण केलं जाणार आहे, त्यावर आपली प्रतिक्रिया मॅडम। नुकतीच घेतलेली या निर्णयाची बातमी आपण पुढारीच्या दर्शकांसाठी ब्रेक करतो। गेल्या 2 दिवसांमध्ये उमेदवारी अर्ज दाखलच केला गेला नाही, हे कारण ते सत्ताधारी पक्षाचे उमेदवार विजयी होण्याच्या घटना घडल्या होत्या। 5 ठिकाणी कोणताही अर्ज न आल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे 3 आणि शिवसेना शिंदे गटाचे 2 उमेदवार विजयी झाले होते। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत यातली बहुतांश उदाहरणं होती आणि धुळे महानगरपालिकेतही अशीच घटना घडली होती। कल्याण डोंबिवली परिसरात आपला अर्ज दाखल करून घेतला गेला नाही, त्याबद्दल नियमात सगळे बसत असतानाही वेळेच्या मर्यादेत कार्यालय गाठलं होतं तरी आपल्याला थोपवलं गेलं, असा आरोप आपच्या उमेदवार रेखा रेडकर यांनी आज केला। तर डोंबिवलीच्या आपच्या महिला प्रमुख आहेत। या तक्रारीची दखल घेत दिनेश वाघमारे यांनी जिथे जिथे अशा प्रकारचं बिनविरोध निवडीची घोषणा झाली त्या घोषणांवर सध्या रोख आणण्याचा निर्णय घेतलेला आहे। प्रत्यक्षात तिथे काय झालं, त्याबद्दलची परिस्थिती काय होती, या सगळ्याचा आढावा घेऊनच आता ही घोषणा केली जाणार आहे। पुढारी वृत्त समूहाचे राजन शेलार नावाचे एक वार्ताहर आहेत, त्यांनी ही बातमी ब्रेक केलेली आहे आणि आता जिथे जिथे अशा प्रकारच्या घटना झालेल्या आहेत तिथे तिथे निवडणूक आयोग निष्पक्षपातीपणे चौकशी करणार आहे। दुसरी एक बातमी आपण याच्यात ब्रेक करतो आहोत। जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका जानेवारी 28 तारखेला होण्याची शक्यता आहे। 6 आणि 7 जानेवारीला जिल्हा परिषदांशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली गेलेली आहे। महाराष्ट्रातल्या 5 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण हे मर्यादेत असल्यामुळे, माफ करा 12 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण मर्यादेत असल्यामुळे निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। या जिल्हा परिषदा आहेत पुणे, औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना आणि बीड। याची आता लवकरच मतदानाची घोषणा होईल। अगदी धन्यवाद मॅडम आपल्या प्रतिक्रियेसाठी।